राधानगरी तालुक्याच्या क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे जिल्हा क्रीडा कार्यालय, पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि राधानगरी तालुका क्रीडा समितीच्या वतीने भरवण्यात येणाऱ्या शासकीय क्रीडा स्पर्धा या खासगी मैदानांमध्ये भरवाव्या लागतात। नेमबाज स्वप्नील कुसाळेच्या रूपाने राधानगरी तालुक्याने देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून दिले। मात्र या तालुक्यातील क्रीडा संकुल आणि क्रीडा सुविधांची असलेली वाणवा निश्चितच भूषणावह नाही। जिल्हा प्रशासन आणि शासनाच्या या अनास्थेचा आमचे राधानगरी प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी घेतलेला आढावा। 2004 साली राधानगरी तालुक्यासाठी क्रीडा संकुल मंजूर झाले आणि या क्रीडा संकुलाला तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। या 1 कोटीमधील जवळपास 97,52,000 इतका निधी खर्च झाला। इतका निधी खर्च होऊन सुद्धा राधानगरी तालुक्याच्या शासकीय क्रीडा स्पर्धा या खासगी मैदानावरती घ्यावं लागतात। नेमकं हे खासगी मैदान क्रीडा समितीला का मैदान बघावं लागलं, हे येथील जे क्रीडा समितीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, का खासगीमध्ये तुम्ही भरवल्या स्पर्धा? तसं पाहिलं तर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही तालुक्याच्या क्रीडा स्पर्धा ज्या शासकीय आहेत ह्या क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर घेत असतो। काही वेळेला पावसाचं प्रमाण कमी असतं, काही वेळेला पाऊस इतका राधानगरी तालुक्यामध्ये होतो की राधानगरी तालुका हा पावसाचा आगार आहे। अशा परिस्थितीमध्ये राधानगरी तालुक्यामध्ये जे क्रीडा संकुलाची इमारत उभी केलेली आहे ती मध्यवर्ती ठिकाणी उभा व्हायला पाहिजे होती, परंतु असो राधानगरीच्या तालुक्याचा हा जो समस्या होती क्रीडा संकुलाची ती राधानगरीत का असेना निर्माण झालेला आहे। परंतु या ठिकाणी राधानगरी तालुक्यामध्ये जे क्रीडा संकुल बांधलेलं आहे त्या क्रीडा संकुलाला माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे 1.25 कोटी रुपये सुरुवातीच्या काळामध्ये इमारतीसाठी खर्च करण्यात आलेला आहे। आणि आज त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या इमारतीला दरवाजे नाहीत, कोणत्याही प्रकारची वॉशरूमची सुविधा नाही, त्याचबरोबर चेंजिंग रूम नाही, वरचे पत्रे फुटलेले आहेत, आतमध्ये पावसाचं पाणी गळतंय। मॅट टाकून जरी इंडोर आम्ही कबड्डीच्या स्पर्धा घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा त्या पावसाचे पत्रे फुटल्यामुळे आत आम्ही मॅट टाकू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये आमची अशी विनंती राहणार आहे शासनाला की या ठिकाणच्या जे क्रीडा संकुल आहे ते संपूर्ण सोयीनियुक्त लवकरात लवकर या ठिकाणी उभा करावा आणि शासनाने त्याच्यासाठी अधिकाधिक निधी लावावा। कारण आमच्या तालुक्यामध्ये स्वप्नील कुसाळे सारखा एक नेमबाज ज्यांना ऑलिम्पिकला नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं, अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी अनेक खेळाडू आमच्या तालुक्यातून, मग तो अक्षय जाधव असेल, राबाडे असेल, त्यानंतर सौरभ पाटील असेल, त्यानंतर साहिल पाटील, हे सगळे प्रो कबड्डीच्या लीग मध्ये आता कोट्यावधीच्या बोलीमध्ये खेळतायत। अशा परिस्थितीमध्ये राधानगरी तालुक्यामध्ये चांगले खेळाडू घडत असताना दुर्दैवानं त्या ठिकाणी क्रीडा संकुलाची दुरावस्था पाहिल्यानंतर मीच त्या ठिकाणी स्वतः क्रीडा प्रमुख आणि तिथला कबड्डी प्रमुख म्हणून खेळाची पाहणी करायला गेलेलो असता ड्रेनेजचं पाणी क्रीडांगणामध्ये येत होतं। चारा जवळजवळ गुडघ्या एवढा वाढलेला होता। त्याचबरोबर तिथं गुरांनीने त्यांच्या पायानं खुरानं नाचून नाचून संपूर्ण क्रीडांगण उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं आणि त्याचबरोबर त्या क्रीडांगणाची मालकी कुणाकडे हेही आपल्याला समजलेलं नाही। आणि मग आम्हाला नाईलाजानं या ठिकाणी लक्ष्य करिअर अकादमीचे जे संस्थापक आहेत लक्ष्मीकांत हांडे यांना विनंती करावी लागली की मुलांच्या सुविधेसाठी आम्हाला 2-4 दिवस आपल्याकडून ग्राउंड पाहिजे आहे आणि ते ग्राउंड आपण उपलब्ध करून द्यावं। आणि धन्यवाद, त्याने आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं। तब्बल 6 एकरामध्ये हे क्रीडा संकुल आहे, त्यातील 3 एकर हे विद्या मंदिरसाठी वापरते आहे। मग या 3 एकरामध्ये काय काय तिथं आहे? आता त्या 3 एकरामध्ये साधारणतः पाहिलं तर इंडोर गेम साठी कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, त्याचबरोबर कुस्ती आणि क्रिकेटसाठी इंडोर नाही पण क्रिकेटसाठी बॅडमिंटन वगैरे जे खेळ आहेत हे सगळे खेळ त्या ठिकाणी इंडोर व्हायला पाहिजेत। आणि त्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे येत्या काही कालावधीमध्ये निविदा निघणार आहेत असं आम्हाला तालुकाधिकाऱ्यांच्याकडून समजलेलं आहे, परंतु तो कधी निधी निघणार आणि कधी ते इंडोर होणार तोपर्यंत आमची ही एक पिढी या क्रीडा स्पर्धेपासून वंचित राहणार आहे। आणि त्यांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या त्यांना त्या ठिकाणी मिळत नसल्या कारणानं बऱ्याच राधानगरी तालुक्याचं क्रीडा क्षेत्रातलं नुकसान येत्या काही कालावधीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे। आणि म्हणून शासनाला आमची विनंती राहणार आहे की सदरच्या कालावधीमध्ये येत्या की क्रीडा संकुलाचे जे इंडोर सगळे जे हॉल आहेत आणि त्याचबरोबर मुलांच्यासाठी स्वतंत्ररित्या चेंजिंग रूम आणि प्रसाधन गृह जे आहेत ही त्या ठिकाणी निर्माण झाली तर निश्चितपणे चांगले दर्जेदार खेळाडू घडतील। शासकीय क्रीडा स्पर्धा ज्या होत्या त्या कोणत्या किती खेळांच्या होत्या आणि त्याला किती अनुदान मिळते आणि त्या अनुदानामध्ये या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या पूर्ण म्हणजे हे पूर्ण होत्या? सर, एकूण तालुक्यासाठी 10 खेळ प्रकार असतात। त्यामध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कुस्ती, ॲथलेटिक्स, योगा,
बुद्धिबळ आणि तायकांदो अशा एक 10 खेळ प्रकार असतात आणि त्यामधून या स्पर्धा घेतल्या जातात। प्रत्येक तालुक्यामध्ये अशा ह्या 10 खेळ प्रकारच्या स्पर्धा असतात। किती ते अनुदान किती भेटते आणि त्यासाठी जर आपण पाहिलं तर खर्च जर पाहिला तर फुटबॉल, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल या मोठ्या खेळावरनी अनुदान जवळजवळ 50 ते 75 हजार मिळायला पाहिजे होतं आम्हाला, पण तुटपुंजी म्हणून फक्त एक 5 ते 10 हजार रुपये आम्हाला शासनाकडून मिळतात आणि त्यामधून आपण हे सगळं करायचं असते। सर आज जर पाहिलं तर कबड्डी सारखं हे ग्राउंड आहे, आम्ही कबड्डीच्या ग्राउंडवर या ठिकाणी उभा आहे। गेली 4 दिवस आम्ही खेळत आहोत। 750 विद्यार्थी या ठिकाणी आता आहेत, खेळत आहेत 4 दिवस झालं आणि त्यांचा जर आपण खर्च पाहिला किंवा हे चॉकपीट ते सगळं जर पाहिलं 4 दिवस टँकरचं पाणी हे जर पाहिलं तर जवळजवळ 50 ते 55 हजार रुपये खर्च व्हायला पाहिजेत। एक उदाहरण तुम्हाला मी या कबड्डीचं सांगलं, अशा पद्धतीनं जर शासनानं आम्हाला यावरती खर्च जर वाढवून दिला तर याच्यापेक्षा चांगल्या प्रमाणात अजून चांगल्या प्रकारे आम्हाला खेळाडू निर्माण करता येतील। खेळामध्ये जर गुणवत्ता हवी असेल तर शासनाला खर्च करावाच लागणार आहे। त्याचबरोबर जे इथलं क्रीडा संकुल आहे ते राधानगरी क्रीडा संकुल हे महिलांच्यासाठी सुरक्षित आहे का, हे आपण येथील महिला अध्यापिका आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। तिथे चेंजिंग रूम किंवा इतर सोयीसुविधा तर काही सोयी तिथे नाही आहेत, त्यामुळं मुली सगळ्यात खेळात आणि अकॅडमीमध्ये सगळ्यातच पुढे आहेत, पण ह्या सोयी नसल्यामुळं जरा मुलींना मागं राहावं लागतं। तर त्या सगळ्या सोयी उपलब्ध झाल्या तर आपल्या तालुक्यात आणखीन जास्त चांगल्या मुली घडू शकतात। खेळामध्ये जशा अकॅडमीला आहेत तशा खेळामध्ये पण चांगला खेळू शकतात। मैदानी खेळाला ट्रॅक पाहिजे, ट्रॅकचे अवेलेबल नाही, त्यात बाकीचे इव्हेंट आहेत मैदानी मधले ते पण आम्ही तिथे घेऊ शकत नाही, मग त्यासाठी मग वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं। हे सगळं तिथं आम्हाला जर सोयी झाल्या तर होऊ शकते चांगलं। राधानगरी तालुका असेल किंवा कोल्हापूर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापूर्वी ज्या स्पर्धा होत होत्या कुठल्याही प्रकारच्या खेळाडूंच्या कडून फी घेतली जात नव्हती किंवा शाळांच्या कडून सुद्धा म्हणजे शाळा फी घेतली जात नव्हती। तर गेल्या 5-6 वर्षापासून जे क्रीडाधिकारी होते त्यांनी तिथला खर्च आणि इथला खर्च मॅनेज करण्याच्या उद्देशानं प्रति विद्यार्थी 25 रुपये फी आकारली जाते आणि प्रति शाळेला ज्यांच्या शाळांचा 100पेक्षा कमी पट आहे त्या शाळांना 300 रुपये आणि 100पेक्षा जादा 1000 पर्यंत असणारी विद्यार्थी संख्या शाळांना 500 ते 1000 रुपये अशी वर्गणी जमा केली। हे पैसे जातात कुठे आणि ते पैसे मग जर या ठिकाणी या खेळांना जर दिलेत तर निश्चितच चांगल्या प्रकारचे खेळ अजूनही या ठिकाणी खेळाडू घडतील। आणि माझं तरी स्पष्ट असं मत आहे की विद्यार्थ्यांना विना मोबदला या खेळामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी फिट इंडिया आणि या सारख्या योजना राबवत असताना, खेलो इंडिया सारख्या योजना राबवत असताना चांगले दर्जेदार खेळाडू घडवायचे असतील तर त्यांना विना मोबदला या ठिकाणी खेळामध्ये प्रवेश दिले पाहिजे, सगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत। परंतु तसं न होता खेळाडूंच्याकडून फी गोळा करायची आणि पालकांच्या तक्रारी आमच्या कानावर ऐकू येतात की खेळायला जायचं आणि फी द्यायला लागते म्हणून बरेच पालक आपल्या मुलांना क्रीडांगणाकडे पाठवत नाहीत। त्याचबरोबर प्रवास खर्च सुद्धा पालकांना स्वतःहून करावा लागतो किंवा शाळांना क्रीडा शिक्षकांना स्वतःच्या खिशातले पैसे 5-5, 10-10 हजार घालून ती मुलं क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी आणावी लागतात। त्यामुळे विनंती राहील की ह्या फी ज्या आहेत प्रवेश फी आणि शाळा फी ह्या माफ कराव्या। क्रीडेमध्ये जर चांगले गुणवत्ता प्राप्त करायची असेल तर क्रीडा शिक्षकांची भूमिका महत्वाची असते। राधानगरी तालुक्याचं क्रीडा संकुल हे तब्बल 1 कोटी रुपये खर्चून उभारलेलं आहे, परंतु त्याचा उपयोग हा जर आता पाहिला तर शून्यच आहे। त्यामुळे भविष्यात जर राधान तालुका हा तसा टॅलेंट असणारा तालुका, या तालुक्यानं ऑलिम्पिक पदक सुद्धा देशाला मिळवून दिलेलं आहे। त्यामुळे भविष्यामध्ये जर असंच टॅलेंट जर आपल्याला उपलब्ध व्हायचे असे शासनाची किंवा समाजाची इच्छा असेल तर राधानगरी तालुक्याला सुद्धा क्रीडा विभागानं चांगल्या प्रकारे सोयीसुविधा उपलब्ध करण्याची गरज आता व्यक्त होत आहे। एस न्यूज साठी नामदेव कुसाळे, राधानगरी।